सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवलीतील कचऱ्याची समस्या सुटावी आणि आपला प्रभाग कचरा मुक्त व्हावा यासाठी नगरसेवक संजय पावसे यांनी आपल्या प्रभागात कचऱ्याच्या डब्याचे वाटप केले। कल्याण डोंबिवलीतील कचऱ्याची समस्या सुटावी व कल्याण डोंबिवली कचरा मुक्त व्हावा याकरिता पालिकेच्या महापौर कल्याणी पाटील आणि आयुक्त ई रवींद्रन यांनी युद्ध पातळीवर निर्णय घेतला आहे। रस्त्यावरील कचरा कुंड्या हटवण्यासाठी कचऱ्यांचे डबे शहरातील विविध प्रभागांना देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे। कचऱ्याचे डबे वाटपाचा कार्यक्रम प्रभाग सभापती व प्रभाग क्रमांक 65 चे नगरसेवक संजय पावशे, मनसेचे नगरसेवक अमित सुलाके, सेनेचे नगरसेवक रामदास पाटील यांच्या उपस्थितीत प्रभागातील विविध गृहनिर्माण सोसायटीमध्ये कचरा साठवणाऱ्या डब्यांचे वाटप करण्यात आले। डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर कोपरगाव परिसरातून कचरा साठवण्याचे डब्याचे वाटप विविध प्रभागातील नगरसेवकांमार्फत करण्यात आले। यावेळी नगरसेवक व प्रभाग सभापती संजय पावशे म्हणाले की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न भेडसावत होता आणि निवडणुकीचा काळ आल्यामुळे सगळ्याच नगरसेवकांना कचऱ्याच्या समस्यांना तोंड द्यायचे होते। तर लवकरात लवकर आता आचारसंहिता पडणार आहे, तर आयुक्तांनी आणि आमचे महापौरांनी सगळ्या लोकांनी असा निर्णय घेतला की लवकरात लवकर डबे आले पाहिजेत। हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याचा त्यांनी ठरवलेला होता, पण निवडणुकीच्या तोंडावर आपण असं करू शकत नाही। त्यामुळे आम्ही आज हे डबे वितरण करणार आहे। त्याच्यामुळे कचऱ्याची समस्या थोडीशी काय होईना ती गणपतीच्या हे तोंडावर आलं आहे, थोडीशी ती भेडसावणारी समस्या थोडीशी मार्गी लागेल। आपण आपली कचऱ्याची व्यवस्था व्यवस्थित केली तर प्रभागातील नागरिकांना कचरकुंडी किंवा आजूबाजूच्या जे गटर वगैरे यांच्यामध्ये कचरा नाही गेला तर कचऱ्याची समस्या ही निघून जाईल आणि स्वच्छ आणि सुंदर अशी डोंबिवली आपली होईल। कल्याणमधील प्रभाग क्रमांक 35 बैल बाजार येथील अंबर सोसायटीमध्ये स्थानिक नगरसेवक प्रकाश पेनकर यांच्या हस्ते 6 इंच जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला। प्रभाग क्रमांक 35 बैल बाजार येथील अंबर सोसायटीमध्ये स्थानिक नगरसेवक प्रकाश पेनकर यांच्या हस्ते 6 इंची जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला। ओकबाग रामभाऊ पटवर्धन या नवीन जोड रस्त्याच्या दोन्ही बाजूस 6 इंची जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणाऱ्या कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला। येथील नागरिकांना कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्या लक्षात घेता लवकरात लवकर काही दिवसातच या पाठपुराव्याला यश आले व पेनकर यांनी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला। जलवाहिनीचे लोकार्पण करण्यात येईल असे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले। जलवाहिनीमुळे आमच्या आयुष्यभराचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला पाण्याची समस्या भेडसावणार नाही अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी शुभारंभावेळी केली। यावेळेला स्थानिक नगरसेवकांसह पुरुष व महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जो हा कार्यक्रम झाला तो इतका कार्यक्रम चांगला होता की असं वाटतं की आता आयुष्याचा प्रश्न सुटतो। यांनी जे केलेलं आहे ते आयुष्याचा प्रश्न। कोपरगावात घरी घरी बाप्पाचे झाले आगमन। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन। डोंबिवली पश्चिम येथील कोपर गावात गणपतीचे आगमन उत्साहात झाले। परवा रात्रीपासून डोंबिवलीतील विविध कारखान्यातून रहिवाशांनी गणपती घरी न्यायला सुरुवात केली। काल सकाळी ढोल ताशे पारंपरिक वाद्य यांच्या तालावर गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत गावात गणपतीचे उत्साहात आगमन झाले। यात मंडळातील आणि विविध घरातील या गणपतींचे प्रभाग समितीचे सभापती व स्थानिक नगरसेवक संजय पावशे यांनी दर्शन घेतले। त्याचबरोबर या प्रभागातील व गावातील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या।
कोपरगावात घरगुती गणपती बसवण्याची परंपरा असून आता ही पारंपरिक सजावट ही करण्यात आली. प्रत्येक घरात पारंपरिक सजावटही करण्यात आली आहे. संजय पावशे यांच्या घरी बाप्पाचे पूजन व आरती करण्यात आली. तसेच अनंत बाळाराम म्हात्रे, बालचंद्र विनायक म्हात्रे, राकेश म्हात्रे, शंभू म्हात्रे, नरेंद्र म्हात्रे, भूषण मराठे, दिनेश म्हात्रे, रतन म्हात्रे, रुपेश रुपवते, वसंत कोंडे, सीताराम वायकर, सचिन म्हात्रे यांच्याही घरी नगरसेवक संजय पावशे यांनी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. डोंबिवलीतील काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष केने यांच्या घरी श्री गणेशाची सुबक मूर्ती, देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन. डोंबिवली पश्चिम येथील दिंड्या रोडला नवयुग मित्रमंडळाने यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवात माजी राष्ट्रपती स्वर्गीय अब्दुल कलाम यांचे विचार व्यक्त करणारे पोस्टर्स लावून जनजागृती केली आहे. नवयुग मित्रमंडळमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. या मंडळाचे आता करंटली 16वं वर्ष चाललं आहे आणि आपले भारतरत्न आणि स्वप्रेमी श्री अब्दुल कलाम साहेब यांच्या वेगळ्या जे अनेक कार्य पूर्ण देशात आपल्या घडले आहेत, त्यानिमित्ते सर्व लोकांनी त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी आणि आमच्या मंडळाने यावेळेस ठरवलं की पूर्ण डोंबिवलीला त्यांच्या निमित्त आपण सगळ्यांना प्रेरणा द्यावी. त्यांनी जसं मार्गदर्शन या देशाला, जे विजन त्यांनी या देशाला दिलेलं आहे, त्या विजनला आपण सगळ्यांनी फॉलो करावं आणि त्याचं एक निमित्त नवयुग मित्रमंडळ यांनी ठरवलं आहे की आपण पण त्याचे निमित्त व्हावं. तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.